नाही, पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते संपवण्याची यंत्रणा असेल तसं आता दर आठवड्याला बसायला ठरलं. काल मी खूप लोकांना 1 to 1 भेटलो. आमच्या पार्टीमध्ये ती व्यवस्था आहे. आमच्या पार्टीमध्ये एकमेकाच्या विरुद्ध तोंड करून चालायला लागणे म्हणजे पुन्हा समोरासमोर न येणे, एकत्र न येणे असला विषयच नाही आहे. त्यामुळे भांडणंही असतात, ती सोडवण्याची व्यवस्था असली की मग भागलं. हां, तुमच्या पत्रकार संघात पण आहेत. तुमच्या पत्रकार संघात आहेत, तुमच्यातलं कोणते सिनियर अजून पण तुम्हाला घेऊन बसतो. झालं. स्वीकृत बाबत नेमका किती वर्षाचा कालावधी ठरला आहे त्यांचा? का 5 वर्ष आहे का? स्वीकृत बाबतीमध्ये पार्टीने 1.25 वर्षाचा कालावधी ठरवल्यामुळे एकूण 16 जणांना संधी मिळाली. 1.25 वर्षाच्या आधी 1 वर्ष झाल्या त्याला म्हणणं सुरू करायचं, कारण हे सोपं नाही आहे. मागचे काय अनुभव लक्षात घेता राजीनामा देत नाही ते लोक. अनुभव ठीक आहे. आता आमच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दरारा इतका आहे की कोणी ते धाडस करत नाही. तर म्हटलं की आता कंटिन्यू करेन, नंतर मला काही पार्टीमध्ये मिळणार नाही. त्यामुळे आणि करते. आता छोटे असं आहे, काही घडलं तरी बघा, ॲक्सिडेंट होतात म्हणून काही गाडी चालवायची थांबतो का आपण? हा ॲक्सिडेंट होतात पायीच जावं म्हणून. तसं असे काही जण असतात की ते म्हणतील नाही बाबा देणार राजीनामा. काय करायचं बघू. आता तरी निर्णय असा आहे की 1.25 वर्षानंतर राजीनामा द्यावा आणि त्या राजीनाम्यानंतर नवीन माणूस यावं. त्याचं पण सूत्र ठरलं आहे की तो नवीन माणूस कसा यावा, ते सूत्र ठरलं आहे आणि मला वाटत नाही प्रॉब्लेम होईल. थोडेसे मतभेद निर्माण झालेले आहेत, नगरसेवकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. जिवंत माणसांमध्ये मतभेद असतात. ते मतभेद सोडवण्याची व्यवस्था जर झाली तर काही मुद्दाच नाही. नवरा आणि बायको भांडले नाहीत तर मग असं प्रश्न पडतो की काय बाबा काय झालं आहे, काय भांडत का नाही. ते भांडण हे महिनोन टिकलं नाही की झालं. महापौरांनी सभापती यांच्या वादाबद्दल आपली काय चर्चा झाली? दोघांचं कंबाईन स्टेटमेंट आलं आहे वर्तमानपत्रामध्ये की आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. तरी आता दर आठवड्यालाच बसणार ना आम्ही, म्हणजे विषय संपला.